या दोन्ही टीम्स एक्स्ट्रा खेळाडू अतिथी कक्षामध्ये या. बोथ टीम्स एक एक खेळाडू आपण आलात तर बरं होईल. जर मॅच एडिशन सेमीफायनल क्रमांक 1 जो जिंकेल तो फायनलचं तिकीट करेल बुक. मॅचला होते सुरुवात. गोटेवाडी संघ एका साईडला आहे, समोर त्यांच्या महारुगडेवाडी संघ आहे आणि आज पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल का? कारण की ही एक कदाचित असं म्हटलं जातं ही सीझनची कदाचित लास्ट स्पर्धा असू शकते. आता सगळं गावी जत्रा, जत्रेनिमित्त क्रिकेटची यात्रा आता गावी चालू होईल आणि मॅच दिशेने जाऊयात. गोटेवाडी टीमचा वेगवान गोलंदाज निघाला. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड मिड विकेट रिजनची आहे त्याच्या हातामध्ये. ये दीवार तुटती क्यों नाही निघून जातोय हातामध्ये विकेटचं पतन. नवीन बॅटर शशी, हाईट फॅक्टर शशीची चर्चा करू. महत्वाचा बॅटर आहे. पहिला चेंडू डीजेचा मिड विकेट, डीप मिड विकेट रिजनला. आज लक्ष्मण दादा देखील आज बघतोय स्पर्धेला, पायगुण आहे त्यांचा तो. जय मॅच दिशेनं शशी आहे मैदानामध्ये. सुरेख इनसाइड आउट, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहिलं तर यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागावरती अडवण्याचा प्रयत्न ढकल आहे तोपर्यंत मात्र ओहो काळजी घ्यायची. अप्रतिम प्रयत्न, मात्र त्याहून अप्रतिम फटका राहिला शशीचा. सुरेख अप्रतिम खेळाडू नाहीये तैनात, कदाचित वन बाउन्स अडला जातोय. जिथे आपण पाहिलं तर अगदी 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्येला थोडासा आकार भेटतो. पहा मी म्हणेल महारुगडेवाडी या संघाचा हुकमी एक्का आहे बॅटिंग करणारा शशी. कारण की शशी खेळला तर महारुगडेवाडी संघाची चांगली धावसंख्या येऊ शकते आणि जेव्हा जेव्हा रिक्स आहे तेव्हा तेव्हा महारुगडेवाडी संघाचा शशीची एंट्री फिक्स आहे. शशी आसेचा किरण आहे आणि शशीचं चालणं महत्वाचं आहे. हाईट फॅक्टर त्याची आतापर्यंत त्याची ताकद बनली आहे आणि शशी या मॅच मध्ये 2 हात करतोय. आता हो मी आलो आहे आणि मी या मॅच मध्ये 2 हात करण्यासाठी तयार आहे. आणखीन एक येतोय की काय? खेळाडू तैनात नाहीये, कदाचित यावेळी मात्र अगदी लॉंग ऑन रिजनला स्टॉप केला. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स. अगदी चेंडूच्या शेवटपर्यंत पळलं जाते. जोपर्यंत चेंडू सीमारेषे बाहेर जात नाहीये तोपर्यंत चेंडूच्या मागे पळलं जातं आणि अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या अगदी 8 लॉस ऑफ द 1 विकेट.
यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षक मिड ऑनला चेंडू स्टॉप केला जातोय, अप्रतिम बॅकअप. शशीला आता थांबवलं जातं डीजे. शशीला थोडासा आपण पहिलं कमबॅक केला होता, मान वर काढली होती, तेवढ्यात मात्र पुन्हा एकदा ती खाली दाबली जाते. असंच बघेल जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांसोबत येतात याच गोष्टी तर घडतात. हो यावेळी मात्र अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बाटीच्या अगदी टॉपला डिक्लेअर मध्ये निघून जातो. पहिला षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या पहिल्या षटकाच्या क्रिस 9 ऑन स्कोर कार्ड. फायनल मध्ये जाणारा संघ कोणता असेल या गोष्टीकडे सध्या मात्र लक्ष दिलं जात आहे. फाइनल में कौन जाएगा? गोलंदाजीसाठी दाखल झाला अनिल. सध्या मात्र फसला. वैभव डोक्याला हात लावतोय. सावकार 11 संघाचा चॉईस प्लेअर खेळणारे KTPL मध्ये या मॅच मध्ये नाराज राहिलाय. वैभव नाराज आहे, जड मनाने माघारी येतोय, जड अंत करणारे माघारी येतोय. वैभव का चलना इम्पॉर्टंट होता, वैभव चालणं महत्वाचं होतं, वैभवचं खेळणं महत्वाचं होतं. मात्र अखेरीस गोटेवाडी या टीमच्या क्षेत्ररक्षणासमोर मात्र बॅटिंग करत असताना त्याला माघारी जावं लागतं. गोटेवाडी टीम क्षेत्ररक्षणामध्ये अगदी 10 पैकी 10 घेत असताना अप्रतिम टीम संपूर्ण किट मध्ये उपस्थित राहणारी त्याच्या 12व्या खेळाडूचं देखील किट नेहमी पाहायला भेटतं. सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये समीर. वेगवान चेंडू समीरला या मॅच मध्ये धावा आपल्या टीम साठी कराव्या लागणार. शशी आहे दुसऱ्या साईडला, शशीला विसरून चालणार नाहीये. शशीचं खेळणं महत्वाचं आहे. जशी नंबर 45 शशी या मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतो. ओव्हर नंबर 2च्या आतापर्यंत चेंडू झालेत 2. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. विकेट किपर सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू अडवतोय, अर्थातच अक्षय अप्रतिम विकेट किपिंग, अप्रतिम विकेट किपिंग. अगदी क्लोज आहे चेंडू, ज्या वेगाने येतो त्याच वेगाने अडवला जातोय. म्हणजे त्याचा ज्या पद्धतीने जिद्द आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं आत्मविश्वास आहे या वेगवान चेंडूच्या समोर उभं राहण्याची. यावेळी देखील वेगवान चेंडू, आणखीन एक फसवला, आणखीन एक निर्धाव चेंडू. विकेट किपरचं देखील कौतुक तेवढंच केलं जाईल, कारण की या मॅच मध्ये विकेट किपर देखील तेवढाच महत्वाचा ठरतोय. जो यष्ट्यांच्या जवळ चेंडू मात्र वेगवान गोलंदाज अनिलच्या अडवतोय. हे जीवन म्हणजे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर फसला गेला. लगातार आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू आणि 1 विकेट, म्हणजे 5 चेंडू होती, कुठली धावसंख्या आली नाहीये. 1 चेंडूचा निर्धाव आला तर मेडन ओव्हर होऊ शकते या स्पर्धेची. मेडन ओव्हर डॅशिंग सरपंच चषक 2024 ची मेडन ओव्हर अनिलच्या नावावरती जाते. काय मॅच बघायला भेटते यार. मेडन ओव्हर सेमी फायनल मध्ये खेळतात सध्या मध्ये ही मेडन ओव्हर टाकली गेली आहे.
यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी डाऊन दी ग्राउंड आहे, क्षेत्ररक्षक गॅदर केला, फेकेल तोपर्यंत ओहो, यावेळी पहा अगदी स्ट्रायकिंगला फेकला चेंडू, तोपर्यंत 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12. कदाचित शशी यावेळी मात्र अगदी माघारी चाललाय. बरंच काय बिघडलं, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाला. ताळमेळ चुकला गेला थोडासा मी म्हणेल, कारण की के गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाईट, तदनंतर 2 धावा, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर 1 धाव आणि विकेट देखील दुसऱ्या धावेसाठी पडली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. आपण पाहिलं तर अर्थातच संजय आप्पा. यावेळी देखील इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. 1 बाउन्स अगदी डिक्लेअरच्या दिशेनं चेंडू रवाना झाला, जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र 14 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते आणि तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल वेगवान, गतिवान, अचूकता, वेग, नियंत्रण आणि तदनंतर मात्र वेगावरती स्वार. आई होती रफ्तार का राजा. अगदी चेंडू पडला आणि गर्रकन मात्र यष्टीवरती जाऊन टपली मारून निघून जातोय. विकेटचं पतन. केकेने यावेळी मात्र विकेट मिळवली आहे. सागर आला नवीन बॅटर. 1 टू गो, धावसंख्या 14. दोन पावलं पुढे आला यॉर्कर, चेंडू खोदून 16 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. धावेचं आव्हान. लाईनअप संघाला खूप छान शोभून दिसते. कारण की संघ लाईनअप मध्ये खराच छान दिसतो. बऱ्याच संघांना आहे लाईनअपची छान सवय. बऱ्याच संघांना नेक्स्ट सीझन मध्ये लागू शकते. 16 धावेचं आव्हान. बरोबर संग्राम, कारण की लाईनअप पाहिजे संग्राम टीमला. एवढे छान किट असतात आणि एका कलर मध्ये जेव्हा खेळाडू चालतात. पहा हा संघ सध्या येतोय मारुगडेवाडी संघ, बघा लाईनअप मध्ये अगदी शिस्तीत दिसतो. गरजेचं आहे.
जावं मॅचच्या दिशेनं. फक्त 15 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 16 धावेचं आव्हान 16. 15 धावा स्कोर कार्डवरती होत्या. 16 धावेचे आव्हान आहे. संतोष या टीमचा बाहुबली. नुकतीच त्याच्या नावानं स्पर्धा खेळवली गेली आणि सध्या आपण पाहिलं तर तो मैदानामध्ये झाला दाखल. ओपनिंग करतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला के किरण. पहिला चेंडू 2 पावला पुढे फसू जाऊ शकतो. एक खेळाडू चेंडूच्या खाली कॅच पकडली आहे. बाहुबली बॅक टू द डकआउट. तुमच्याकडे बाहुबली आहे, आमच्याकडे ग्रेट खली आहे. होईल खाली विकेटचं पतन. यावेळी मात्र बॅटिंगची अगदी टॉप एज. ओहो, ही कॅच होणं महत्वाचं होतं. ही कॅच जर पकडली असती तर कदाचित मॅच मध्ये एक वेगळा यू टर्न दिसला असता. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे. संधी मिड विकेट. चेंडूच्या खाली आणखी एक विकेट. यस, मॅच होते ऑन. ही मॅच सध्या बनली आहे. लो स्कोरिंग मॅच बनवू शकते याचा आणखी एक उदाहरण बघायला भेटेल का? आणि या मॅच मध्ये महागुडेवाडी कमबॅक करेल का? कारण की गोटेवाडी संघ समोर आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला, सध्याच्या घडीमध्ये सर्वात वेगानं पुढे जाणारी टीम आणि या टीमचा चीता अर्थातच आदेशला देखील माघारी पाठवल्या. आदेश देखील गेल्या माघारी. अजूनही अकाउंट ओपन झालं नाहीये. ओहो, यावेळी बॅडमिंटन फरका घेण्याचा प्रयत्न. अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये. 16 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मात्र चौथा चेंडू निर्धाव जातोय. 2 फलंदाज माघारी गेले. 0 धावसंख्या आहे मैदानामध्ये. बॅटिंग करते गोटेवाडी टीम. एका साईडला भरत, दुसऱ्या साईडला के. आप्पा, या मॅच मध्ये पहिला चेंडू वाईट. एक्स्ट्रा धाव येते. अकाउंट ओपन झालंय. के खेळपट्टीच्या मध्ये जातोय. चर्चा करतोय भरत सोबत. आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने राहिली मॅचचं चित्र होईल का विचित्र. यावेळी देखील लॉफ्ट केला आहे खेळाडू. कॅच
या मॅच मध्ये मारुगडेवाडी टीम कमबॅक करते. पुस्तकाचं एक पान फाटलं म्हणून धडा कधी संपत नसतो. पुस्तकाचं दुसरं पान पलटलं की नवीन अध्याय चालू होत असतो आणि कदाचित मारुगडेवाडीचा तोच अध्याय चालू झाला. आता ही टीम डेंजर दिसते. पहिली विकेट आली, आत्मविश्वास आला. दुसरी विकेट आली, आत्मविश्वास एकाचा दुसऱ्याला गेला. तिसऱ्या विकेटनं आत्मविश्वास 11 जणांना आला. तर आत्मविश्वासानं भरलेली टीम डेंजर दिसते. आणि या कॅच साठी राजू कंग सरांनी तब्बल 51 रुपये, 51 रुपयाची किंमत देखील राजू कंग खूप आहे. 51 रुपये खरं तर देण्यासाठी देखील तेवढं मन लागतं. हल्लीच्या घडी वायफाय मागितलं नाही, वायफाय मागितलं तरी कोणी फुकट देत नसतं. संघाची धावसंख्या ओपन फक्त 1 वरती आहे. विकेट गेलेत 1 2 3 माघारी. 3 फलंदाज माघारी गेलेत. यावेळी देखील इनसाइड आउट चेंडू आहे हवेमध्ये. खेळाडू आहे, चेंडू खाली. कॅच होणं महत्वाचं होतं, कॅच होत नाहीये. मॅच बनली जाऊ शकली असती या कॅचनं. अंपायर कॉल येतोस. ओव्हर मात्र संपली आहे आणि तदनंतर मात्र धावसंख्या आहे फक्त 3. आता येणारे 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. म्हणलं जातं संग्राम कधी कोणाला कमी समजू नये. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्या लाटांनी एक काय महाकाय समुद्रातले जहाज बुडवलेले असतात. आणि या मॅच मध्ये या मारुगडेवाडी संघाला कमी लेखून चालणार नाहीये. कमबॅक करून दाखवलंय की होय आम्ही देखील मॅच मध्ये युटर्न आणू शकतो. आम्ही देखील जसं तसे उत्तर देऊ शकतो. मात्र सध्या खूप मोठा प्रश्न गोटेवाडी टीमच्या समोर की आज केकेला 7 भेटेल का. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट. यावेळी मात्र पॉइंट रिजनला चेंडू वेगाने जातो. 1 सेकंड तर ओहो कदाचित डिक्लेअर. गोलंदाज आपण पाहिलं तर सागर, कारण की जोपर्यंत केके तोपर्यंत गोटेवाडी टीम ऑन आहे. जोपर्यंत केके तोपर्यंत मॅच ऑन आहे. आणि केकेला सध्या आपण पाहिलं तर अगदी त्रिमूर्ती टीम मधून खेळताना पाहिलं ॲज अ आयकॉन खेळाडू. केके KTPL मध्ये खेळताना दिसेल ॲज आयकॉन लेवलचा खेळाडू एखाद्या टीम मध्ये असतो तेव्हा टीमची बरीचशी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असते. यावेळी देखील स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पहिला आठवपर्यंत बॅकअप आहे पॉइंटला. यावेळी चेंडू गॅदर केला जातो. फेकी केली जाते. किरण चुकीचा पण आलाय. किरणने चुकी केली. केकेने केले चुकी. या मॅच मध्ये गरज होती का. लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ भला. लालच हा लपलप फसला किरण. केके फसला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र फेकी केली आणि केकेला जावं लागलं माघारी. आता संपूर्ण टीम टेन्शन मध्ये बसले खाली, कारण की या टीमचा आयकॉन खेळाडू गेला माघारी. गोटेवाडी टीम मोठं संकट आलं, धर्म संकट आलं या टीम समोर. फक्त 16 धावेचं होतं आव्हान आणि हे फक्त हा शब्द आता काढलाय. आता 16 धावेचं आव्हान या टीमला पूर्ण करण्यासाठी अजून धावा हव्यात 11. 2 चेंडूचा खेळ झालाय. ही मॅच गोलंदाजांनी पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतली आहे. विजलो जरी मी हा माझा अंत नाही. पेटे नव्यानं उद्या मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे मात्र जरूर सांगितलं जात आहे. अडवेल मजला कोणी अशी भिंत अजून तयार नाहीये. यापैकी चेंडू आपण पाहिलं तर अगदी पंच आपल्याकडे पळतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. गोटेवाडी टीम बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, खूप गरज आहे धावांची. आणि सध्या संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती.
यावेळी देखील फटका आपण पाहिला हवेमध्ये खेळाडू आहे चेंडू बंद पोहोच. वॉट अ फिल्डिंग अडवला स्टॉप केला चेंडू आणि यावेळी देखील आपण पहिले 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. एक धावेची किंमत काय असते, एका धावेला किती महत्व असतं आणि एका धावेने काय होऊ शकतं आणि एका धावेला यावेळी मात्र किती व्हॅल्यू आले, या सर्व गोष्टींची किंमत सांगणार ही मॅच तुमच्या समोर सध्या खेळली जाते. एका साईडला गोटेवाडी टीम आहे तर दुसऱ्या साईडला महारुग्णवाडी. जो जिंकेल तो फायनलचं तिकीट करेल बुक. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अगदी डिक्लेअर मध्ये जाते. आता संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता 8 चेंडू 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावा, 7 धावा 8 चेंडू. तब्बल विकेट गेले 4. पहिलं शर्टाचं बटन चुकलं तर बाकीची बटन लागतात चुकीची. पहिली विकेट गेली लवकर तर बाकीचे विकेट जातात लवकर. या मॅच मध्ये तेच घडलं. बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. का अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी एक पायामध्ये होता. त्यानंतर चेंडू बॅटिंग पॅडच्या मधून अगदी यॉर्कर निघून जातोय. गोलंदाजी करणारा सागर मात्र कमबॅक करतोय. मॅच रंगली जाते, मॅच बनली जाते, मॅच रंगवली जाते, मॅच घडवली जाते. या मॅच मध्ये महारुग्णवाडी टीम गोटेवाडी टीमला 2 हात करते. यावेळी देखील आहे एकाची अगदी ड्रॉप होते. काय बनली मॅच, व्हॉट अ मॅच यार. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाते 10 आणि 6 चेंडू 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 6 धावा. जेव्हा तुमच्या संघर्षाला यश भेटतं तेव्हा लोक त्याला स्ट्रगल हे नाव देतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमच्या मेहनतीला, तुमच्या प्रयत्नांना स्ट्रगल नाव दिलं जातं आणि यशस्वी नाही झालं तर टाइमपास म्हणून विषय सोडला जातो. या मॅच मध्ये स्ट्रगल केलं जाईल का? सहा चेंडू 6. थँक्यू. मला सहा चेंडू 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे क्षेत्राच्या गली रिजन मध्ये. चेंडू गॅदर केला जातोय. 5 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. मॅच रंगत झाले. 5 चेंडू 5 धावेची आहे गरज. अप्रतिम मॅच आहे. अक्षय आला स्ट्राईकला. गोटेवाडी टीम एका साईडला आहे, दुसऱ्या साईडला महारुग्णवाडी टीमचा शशी आला, ज्याची हाईट फॅक्टर मात्र महत्वाची आहे. त्याची हाईट असेल 6 फूट आणि अगदी हात वर केल्यानंतर 8 फुटावरून चेंडू खाली येईल. म्हणजे 8 फुटावरून चेंडू त्यांना आदळला तर कशा पद्धतीने गोलंदाजी पडू शकते. यावेळी मात्र सुरेख उचललाय. मिड विकेट रिझन आहे. खेळाडू कॅच पकडली, मॅच ऑन झाली आहे. कहाणी बदलली आहे. गोटेवाडी टीम वरती आलाय धर्म संकट आणि ही टीम आता मात्र अडकली आहे. माझ्या पराभवाचे केले कैकावे, मात्र मी भिजणार नाहीये, मी थांबणार नाहीये. मॅच महारुग्णवाडी टीम या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. गेलाय 12वा खेळाडू टेन्शन मध्ये या मॅचला घेऊन, कारण की 16 धावेचं होतं आव्हान आणि 16 धावेच्या आव्हानासाठी आतापर्यंत विकेट गेलेत माघारी 5 धावा आहेत 11. ही तीच गोटेवाडी टीम आहे का जिनं आतापर्यंत 12 पारितोषिकं मारली आहेत आणि ती टीम आता मात्र संकटामध्ये अडकली आहेत. वेळ चांगली पण येते आणि वेळ वाईट पण येते. या मॅच मध्ये आता महारुग्णवाडी टीम आपली वेळ आणेल का, की गोटेवाडी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून सांगेल की होय अजूनही आम्ही थांबलो नाहीये आणि अजूनही आम्ही विजलो नाहीये. काय असेल या मॅचचं चित्र. 4 चेंडू
अगदी 5 धावेची गरज. बोर्ड मॅच. महारुग्णवाडी टीम अप्रतिम चेंडू शशीचा. आता शशी सांगतोय का हलके में नहीं लेने का भाई, हलके में नहीं लेने का. वर्ड मॅच. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. महारुग्णवाडी टीम या मॅच मध्ये इतिहास घडवू शकते का? जिंकणारा संघ सारखा जिंकत राहिला तर रेकॉर्ड बनतो, पण न जिंकणारा एकदा जिंकला की हेडलाईन बनते. आजची हेडलाईन काय असेल? आजची ब्रेकिंग न्यूज काय असेल? 3 चेंडू 5 धावा. उचलला यावी मात्र डिप्सकेल एक रिझन खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतो. या चेंडू अडवला, फेकी करेल तोपर्यंत मात्र डायरेक्ट झाला तर कदाचित संकट. हो वर रनिंग बिन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला, मात्र तिसरी धावा पूर्ण. 2 धावा मात्र प्रयत्न केल्यात त्या महत्वाच्या होत्या. वर मॅच धावांसाठी केली जाते धावा धाव. समीकरण बदलत चालल्या. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. हारताना एक प्रयत्न असा करायचा की एक तर मॅच बदलून जाते किंवा आयुष्य बदलून जाईल, पण एक प्रयत्न झालाच पाहिजे. A1 पवन मैदानामध्ये होतो दाखल. आता A1 पवन बॅटिंग करेल का या मॅच मध्ये? जर्सी नंबर 10 18 जर्सी नंबर सध्या मैदानामध्ये दाखल झाला. 2 चेंडू 3 धावेची गरज. नेहमी लक्षात ठेवा, अनुभव हरलेल्या लोकांचा घ्यायचा असतो आणि सल्ला जिंकलेल्या लोकांचा. डोकं आपलं वापरायचं असतं, म्हणजे आयुष्यात कधी पराभवाला समोर जाता येत नसतं. हो इथे देखील निर्धाव. 1 चेंडू 3 धावेची गरज. अंपायर कॉल काय येतोय? इट्स अ नो बॉल. आता मॅच काय घडते? अंपायर नो बॉल आहे का? येस नो बॉल आहे. आणि हा जर थ्रो नो बॉल असेल तर नोच्या पॅनल्टीच्या 2 धावा, नोची 1 धाव आणि 3 धावा इथे झालेत. आणि गोटेवाडी टीम इथे मात्र झाले विन, कारण की अंपायरने दिला नो बॉल. आणि यावेळी मात्र गोटेवाडी टीम येते बाहेर, कारण की गोटेवाडी टीम न विजय मिळवलाय. महारुग्णवाडी टीम टॉस साठी या.